एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया नमस्कार. आशीर्वाद ग्रोथ फाउंडेशन ग्रीन इनिशिएटिव्ह आणि स्किल इनिशिएटिव्ह या दोन विभागांवरती काम करतं. युवकांचं स्किल कसं वाढवेल, त्यांना आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञान देऊन त्यांना कुशल मनुष्यबळ कसं निर्माण करता येईल आणि या सगळ्या कुशल मनुष्यबळाच्या जोरावर जी काही इंडस्ट्रीयल प्रगती होते त्यातनं जे काही प्रदूषण होतं ते रोखण्यासाठी आपल्याला पर्यावरणाची मदत कशी घेता येईल, अधिकाधिक झाडं कशी लावता येईल, अधिकाधिक मिनी फॉरेस्ट कशी तयार करता येईल यावरती आशीर्वाद ग्रोथ फाउंडेशन काम करतं. बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे आणि त्यातून माझी विद्यार्थ्यांना गावाकडे ओढण्यासाठी त्यांच्या आईवडिलांचं झाड आपण जाळीच्या रूपानं इथं आणतो. त्याच्यावरती देशी वृक्षाचा वाण जो 7 ते 8 फुटाचा वृक्ष घेतो, जाळीवरती त्याच्या आईवडिलांचं नाव लिहितो आणि ते जे काही फोटो आहेत ते त्या माझी विद्यार्थ्यांना किंवा त्या डोनरला दिले जातात. अशा प्रकारे आईवडिलांची आठवण, गावाची आठवण, शाळेची आठवण या तिघांना एकत्रित गुंफण्याचं काम हा आशीर्वाद वृक्ष करतो. आम्हाला वन विभागाची सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी मदत मिळाली. काल आम्हाला ही उत्तेजना किंवा ही प्रेरणा देण्यासाठी सुद्धा एक मोटिवेशन म्हणून भारतीय वायुसेनेची पूर्ण तुकडी घोरपडीवरनं आली होती. या वायुसेनेचं, वन विभागाचं, आम्ही सर्वांचं, या ग्रामस्थांचं, ग्रामपंचायतीचं, माजी विद्यार्थ्यांचं, आजी विद्यार्थ्यांचं, इथल्या शिक्षक वृंदांचं मनापासून आभार मानतो. शिवार झालं जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो. 1 2 3 4 1 2 3 4 झाडे लावा. तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती. उपरतीन आलिया जान जागर झालं एकजुटीन पेटल रान तुफान आलया हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. वृक्षातून समृद्धी, सावलीतून समृद्धी कशी निर्माण करता येईल ही या माझी विद्यार्थी, इथले आजी विद्यार्थी, शाळा, ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहयोगाने एक ग्रीन बेल्ट आपण निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहोत. या सर्वांमध्ये या ग्रामस्थांचं सहकार्य मिळतं, त्यासाठी आम्ही सर्व त्यांचे खूप आभारी आहोत. मी सुद्धा आवाहन करतो की त्यांनी या उपक्रमात सामील व्हावं. त्यांच्या आईवडिलांचा वृक्ष जर आम्हाला दिला तर आम्ही त्याचं जतन करू आणि तो वाढवू आणि निसर्गाला वाचवण्याचं काम करू.